जिंदगी 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 हाँ जिंदगी। नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, नाशिक पुण्यभूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली. अजून एक मोठा संदर्भ नाशिकसाठी येतो, तो म्हणजे समर्थ रामदास आणि राम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव हे आहेत. तर आपण हनुमंताच्या दृष्टीने नाशिकमध्ये काय असं प्रसिद्ध आहे हो, असं जर कोणालाही विचारलं तर टाकळी हे नाव पहिल्यांदा येतं. आणि त्यासाठी गप्पा करायला आपल्याकडे आज आलेले आहेत ॲडव्होकेट नागनाथ गोरवाडकर आणि अर्चना रोजेकर. खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सर, कुणालाही माहिती असलेलं असं म्हटलं तर ते टाकळीचं स्थान आहे, पण अजूनही असं वाटतं की बऱ्याच जणांना माहिती नाहीये हे नेमकं टाकळी म्हणजे काय. जर मी असं म्हटलं की नारायण सूर्याजी पंत ठोसर हे आपल्याकडे नाशिकला राहून गेले, तर कदाचित लोकांच्या लक्षात येणार नाही ते कोण. तर नारायण सूर्याजी पंत ठोसरांचे रामदास स्वामी जिथे झाले ते हे पवित्र टाकळी स्थान. रामदास स्वामींचं पूर्वाश्रमीचं नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचा व्रतबंध झाल्यानंतर विवाहाच्या वेळेला शुभमंगल सावधान हे शब्द त्यांच्या कानावर पडल्यावरती ते सावध झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आयुष्याचा काहीतरी दुसरा हेतू आहे, आणि म्हणून तिकडनं ते धावत निघाले असा इतिहास सांगतो. जाम जिल्हा जालना मधनं ते धावत दर मजल करत नाशिकला पोहोचले. आणि असं म्हणतात की संत त्यांची जागा स्वतः निवडतात आणि मग त्या जागेला ते पावन करतात. अशी ही पावन तपोभूमी टाकळी भूमी त्यांनी निवडली आणि इथे त्यांनी त्यांचं कायमचं स्थान निर्माण करण्याचं ठरवलं. आपण टाकळीच्या रामदास स्वामी मठामध्ये गेल्यावरती असं लक्षात येतं तिथे खाली गुहा आहे. त्या गुहेमध्ये त्यांनी स्वतः निवास केला. 1621 साली ते इथे आले असं इतिहासामध्ये लिखाण केलेलं आहे. 1633 पर्यंत असं 12 वर्ष त्यांचं वास्तव्य इथे होतं. आणि त्यानंतर त्यांचा दिनचर्या अशी होती की सकाळी पहाटे उठायचं लवकर, बलोपासना, सूर्योपासना, ज्ञानोपासना करण्याच्या दृष्टीने गोदावरी नंदिनी संगमावर त्यांनी स्वतः जायचं, पाण्यामध्ये प्रत्यक्ष उभं राहून गायत्रीचं पुरश्चरण करायचं. असा नियम त्यांनी 12 वर्ष केल्यावरती जो आमूलाग्र बदल त्यांच्यात घडला, किंबहुना तो त्यांनीच ठरवला होता. आणि मग समर्थ रामदास स्वामी उदयास आले. असं हे स्थान आहे, ही तपोभूमी आहे त्यांची. आणि मग इकडनं निघताना पुढे काहीतरी इथे मोठं स्थान केलेलं आहेच, पण लोकांना आपल्याला माहितीये की परमेश्वराची आराधना करण्यासाठी एखादा बिंदू लागतो, कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी एखादं स्थान लागतं. तसं त्यांनी स्वतःच्या हाताने शेणाने मारुतीराया तयार केला, म्हणून आपण त्याला गोमय मारुती असं म्हणतो. आपण तिथे आपल्याला लक्षात येईल की आता त्याला शेंदूर त्यावेळेला त्यांनी लावलेला आहे. तो संपूर्ण मारुती हा शेणाने बनवलेला आहे आणि त्याच्यावरती त्यानंतर शेंदूर चढवला. असा हा गोमय मारुती असं हे स्थान आहे. रामदास स्वामींनी अनेक ग्रंथरचना केलेल्या आहेत. अगदी बरोबर. दासबोध त्याच्यामध्ये प्रमुख आहे. अगदी बरोबर. पण मग हे 12 वर्ष इथे राहिले तेव्हा हां. काही ग्रंथरचना पण झाली आहे का? 100% त्यांनी इथे वाल्मिकी रामायणाचे जे 7 खंड तयार केले त्यापैकी 5 खंडांचं लेखन त्यांनी इथे स्वतः केलंय. त्यांचे स्वहस्ते लिहिलेलं लिखाण आपल्याकडे इथे होतं, टाकळी देवस्थानामध्ये ठेवलेलं होतं. आता आपण त्यांचं स्वहस्ते लिखाण जे आहे ते संपूर्ण धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिराकडे त्यांना कायमस्वरूपी प्रिझर्व्ह करण्यासाठी आपण त्यांच्याकडे सुपूर्त केलेलं आहे. एवढंच काय तर करुणाष्टक त्यांनी इथे लिहिली आहेत. 21 समासी दासबोध लिहिलेला आहे, ज्याला जुना दासबोध म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं श्री मारुती स्तोत्र म्हणजे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. या गुहेमध्ये त्यांनी निवास करून प्रत्यक्ष तिथे बसून याचं लिखाण केलेलं आहे. एवढंच काय तर त्यांनी स्वतः त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांना त्याचं आपण ज्याला म्हणतो डिक्टेशन दिलं आणि त्यांनी ते डिक्टेशन कल्याण स्वामींनी घेतलं. त्याचं कल्याण पोथामध्ये त्यांचं स्वहस्ते कल्याण स्वामींचं हा आपल्याला भीमरूपी महारुद्रा हा श्री मारुती स्तोत्र पूर्ण मिळतं. सगळ्या लोकांना माहिती असावं आणि दिसावं म्हणून आपण मठामध्ये एका मोठ्या स्क्रीनवरती प्रत्यक्ष त्यांच्या हस्तलिखिताचं डिस्प्ले केलेलं आहे आणि मग शेजारी आपण त्याला टाईप करून डिस्प्ले केलेला आहे. अर्चनाजी, मी तुमच्याकडे येईल. असं हे समर्थ रामदासांच्या हाताने तयार केलेला आणि स्थापन केलेला हा मारुती, असं हे जे मंदिर आहे याची व्यवस्था कशी आहे हो सध्या? ज्यावेळेस समर्थ येथून देशाटनासाठी गेले त्यावेळेस त्यांनी हा स्थापन केलेला पहिला मठ, या मठाची
जी परंपरा होती ती ब्रह्मचर्याची परंपरा होती. त्या ठिकाणी सर्वात पहिले तिथले मठाधिपती होते ते श्री उद्धव स्वामी, की जे समर्थांचे पहिले शिष्य होते. म्हणजे ह्या मठाबद्दल एक असं म्हणता येईल की समर्थांनी स्थापन केलेला पहिला मठ, पहिला मारुती आणि पहिला शिष्य असं या मठाचं खूप मोठं रामदासी संप्रदायामध्ये महत्त्व आहे. तर ह्या ठिकाणी पूर्वी मठाधिपती असायचे. साधारण 8 मठाधिपती होऊन गेल्यानंतर तिथं ती परंपरा खंडित करण्यात आली. 2012 साली तिथे ट्रस्ट स्थापन केला गेला. जो ट्रस्ट माननीय जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष म्हणून असतात आणि त्यांच्यामार्फतच विश्वस्त मंडळाची निवड केली जाते आणि विश्वस्त मंडळ तिथे स्थापन केलं गेलं आहे. तर 2012 साली पहिलं विश्वस्त मंडळ स्थापन झालं. तर आमचं जे विश्वस्त मंडळ आहे हे 3रं विश्वस्त मंडळ आहे 400 वर्षापासूनचा. त्यामुळे तो अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये झालेला होता. तर 2017 साली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्या जीर्णोद्धाराचा पूर्णत्वास 13 डिसेंबर 2021 साली जीर्णोद्धार पूर्ण होऊन कलशारोहण केला गेला. अशा पद्धतीने म्हणजे जीर्णोद्धार होऊन आणि तो सर्वांसाठी चांगल्या पद्धतीने होणं, त्या ठिकाणी आता दर शनिवारी आरती केली जाते. आपल्या मठामध्ये वार्षिक उत्सवसुद्धा असतात. त्याच्यामध्ये चैत्र पाडव्यापासून आपली पहिली सुरुवात होती. चैत्र पाडव्याला तिथे ध्वजारोहण होऊन म्हणजे तिथले सगळे ध्वज बदलले जातात, ध्वजांचे पूजन होतं आणि ज्यावेळेस आपला जीर्णोद्धार झाला त्यावेळेस आपल्या तिथे एक 72 फुटी धर्मध्वजा स्थापन करण्यात आलेली आहे पितळी. तर त्या धर्मध्वजेचं पूजन केलं जातं पाडव्याला. पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यानंतर येतो तो आपला रामनवमीचा उत्सव. रामनवमी म्हणजे त्याच दिवशी रामदास नवमी पण असते. रामदास नवमी म्हणजे त्याच दिवशी रामदास स्वामींचाही जन्म झालेला आहे. हो, असं अनेक संतांमध्ये हे पहिलं उदाहरण आहे की ज्याचं दैवत जे आहे त्याचा जन्म अगदी बरोबर. आणि रामदास स्वामींचा जन्म, हो, म्हणजे रामाचा जन्म आणि रामदास स्वामींचा जन्म एकाच दिवशी एकाच वेळी झालेला एकाच आहे. वेळेस झालेला आहे. आणि याच्यानी नक्कीच मी म्हणेल की आपलं नाशिक हे अतिशय भाग्यवान आहे की आपल्याकडे काळाराम पण आहे आणि रामदास स्वामी पण आहेत. तर ही खूप मोठी एक तपोभूमी आहे रामदास स्वामींची टाकळी हे. तर ह्या रामनवमीच्या दिवशी आपल्याकडे बऱ्याच वर्षांपासून समर्थांचं दैवत आराध्य काळाराम म्हणजे जे जामवरनं ते निघाले ते त्या आराध्याच्याच ओढीने नाशिकला आलेले. तर दर रामनवमीला त्यांच्या पादुका आणि कुबडी यांची आपण आराध्याची भेट घालून देण्यासाठी म्हणून सकाळी आपली तिथं मिरवणूक निघते की जी आपली ह्याही रामनवमीला अहिल्याराम मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत आपली पालखीतनं मिरवणूक काढतो आपण पादुका आणि कुबडी. आणि या कुबडीविषयी मी आणखीन एक सहज आपल्याला सांगू इच्छिते. आत्ताच आपल्याला गोरवाडकर सरांनी जे सांगितलं की ते नंदिनी संगमावरती ते जे पुरश्चरण करायचंय तर त्यावेळेस ते कमरेभर पाण्यामध्ये उभं राहून आणि ती कुबडी वापरायचे. ती कुबडी चा आधार घेऊन ते उभं राहून त्या ठिकाणी ते पुरश्चरण करायचं. तर ती जी कुबडी आहे तीच कुबडी आपल्या इथे टाकळी मंदिरामध्ये आहे की जी अजूनही आपण जतन केलेली आहे. आणि समर्थांची रामरायाला भेट म्हणून कुबडी आणि पादुकांचं आपण पालखी काळारामाच्या दर्शनासाठी दर रामनवमीला घेऊन जातो. हे झालं समर्थ रामदास आणि रामनवमी बद्दल तुम्ही सांगितलं. पण मूळ तिथे स्थापना आहे मारुती रायाची. हो. तेव्हा मारुती जन्माच्या वेळेस काय कार्यक्रम असतात? आता यात आणखीन एक महत्वाचं, हनुमान जन्मोत्सव तर पूर्वीपासून चालत आलेला आहे का चैत्र पौर्णिमेला. तर असंही आहे की इथला हा जो गोमय मारुतीची स्थापना पण जी आहे तीही चैत्र पौर्णिमेचीच आहे. त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाला इथे आणखीनच जास्त विशेष महत्व आहे. महत्वाचा मुद्दा मला आणखीन असा याच्यामध्ये सांगावासा वाटतो. हनुमान हे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांची जयंती आपण म्हणायला नको, आपण जन्मोत्सवच म्हणायला पाहिजे. आम्ही अनेक कॅलेंडर्सला सुद्धा विनंती करणार आहोत यावर्षी की पुढच्या वर्षीपासून तुम्ही हनुमान जन्मोत्सव असा शब्द प्रयोग करावा. अजून एक महत्वाचं म्हणजे ही जी परंपरा आहे ही पेशवेकालीन आहे. कारण श्रीमंत नानासाहेब पेशवेंनी हे संपूर्ण आगर टाकळी गाव हे टाकळी देवस्थानाला इनाम दिलं सन 1753 मध्ये. त्यामुळे संपूर्ण टाकळी किंवा आगर टाकळी गाव ही संस्थानाची जागा आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर हे अतिशय श्रीमंत देवस्थान आहे दोन्ही अर्थाने. एक म्हणजे प्रत्यक्ष रामदास स्वामींचा इथे असलेला त्यांचं वास्तव्य आणि ज्याला आपण मिळकतीच्या स्वरूपामध्ये म्हणतो, म्हणजे इथे खूप काही करण्यासारखं आहे म्हणून हे खूप श्रीमंत देवस्थान आहे. इथे आपल्याकडे अनेक कार्यक्रम केले जातात. जसं ताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे चैत्र पाडव्यापासून आपण सुरुवात करतो. महत्वाचे असतात ते म्हणजे दास नवमी, ज्याला आपण रामदास नवमी म्हणतो.
तो मोठा उत्सव असतो. हनुमान जन्मोत्सव हा नाशिकमधला प्रत्येक नागरिक असे अनेक मित्र परिवार आपण बघतो की जे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी 11 मारुतींचं दर्शन घेतात, कोणी 5 मारुतींचं दर्शन घेतात. तर माझ्या असं लक्षात आलं, आम्ही सगळेच दरवर्षी बघतो की नाशिकमधला प्रत्येकजण ज्याला टाकळी माहिती आहे ते प्रत्येकजण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अगदी जरूर तिथे दर्शनाला येतात. पहाटे 4 वाजल्यापासून तिथे लोकांची रीघ असते, भक्तांची रीघ असते आणि रात्री जवळपास 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत तिथे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी असतात. अतिशयोक्ती होणार नाही, पण साधारण 75,000 ते 80,000 लोक आम्ही दरवर्षी भक्त तिथे येतात असं बघितलंय. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जसं रामदास नवमी आहे तशी रामनवमी म्हणून आपण तिथे साजरी करतो. रामनवमीच्या दिवशी 12 वाजता आपण श्रीरामाचा जन्मोत्सव तिथे साजरा करतो. त्याला देखील खूप भक्त मंडळी हजर असतात. असं साधारणपणे तिथल्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. ट्रस्टने ज्यावेळेला 2012ला ट्रस्ट स्थापन झाला आणि माननीय आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या आमदार निधीतनं त्याचा संपूर्ण कायापालट केला, त्यावेळेला एक मात्र ट्रस्टींनी जपायचं ठरवलं, ते म्हणजे गोमय मारुती अशा प्रकारे स्थापन केलेला होता की जिथे हवेचा आणि वातावरणाचा परिणाम त्या गोमय मारुतीच्या मूर्तीवर होणार नाही. आणि म्हणून तो परिणाम होऊ नये म्हणून आम्ही ट्रस्टींनी, त्यावेळेच्या ट्रस्ट मंडळाने असं केलं की जुनी जी दगडाची चौकट होती ती तशीच ठेवली आणि त्याला बाहेरून काचेचं आवरण केलं, जेणेकरून तिथे हवा आणि वातावरणाच्या बदलामुळे त्या गोमय मूर्तीला त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण ती अतिशय पुरातन मूर्ती आहे. ती जपणं आपल्याला सगळ्यांना आवश्यक आहे. अजून एक सांगावं असं वाटतं आपल्याला की त्या मारुतीच्या मूर्ती बरोबरच तिथे आणखीन काही मूर्ती आहे, जशी श्रीरामाची मूर्ती आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, जटायू आणि गरुडाची लाकडाची मूर्ती तिथे ठेवलेली आहे. क्या बात. आपण तिथे जरूर यावं आणि विचारावं तिथल्या पुजाऱ्यांना की यातली लाकडाची मूर्ती कोणती. ती दिसत नाही लाकडाची अशी आहे, पण त्या दोन्ही मूर्ती अतिशय रेखीव आहेत. बाकी सुग्रीवाची मूर्ती तिथे आहे, राम लक्ष्मण सीता हे 3 तिथे आहेतच. संपूर्ण ज्याला आपण राम पंचायतन म्हणतो ते आहे. समर्थ रामदास आणि त्यांच्या पुढच्या शिष्यांच्या तिथे पादुका ठेवलेल्या आहेत. ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे कुबडी आहे. या कुबडीला विशेष महत्व असं आहे की त्या कुबडीच्या आधाराने त्यांनी गायत्रीचं पुरस्चरण केलेलं आहे. त्यामुळे त्या कुबडीला आमच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. मला असं वाटतं बाकी कोणत्या स्थानावरती अशी कुबडी आपल्याला प्रत्यक्ष रामदास स्वामींची बघायला मिळणार नाही. आपण सगळ्यांनी तिथे जरूर यावा असं मी या रेडिओ विश्वासच्या निमित्ताने संपूर्ण नाशिकला आवाहन करतो की जरूर दर्शनाला यावं आणि आपण तिथे येऊन तिथल्या मारुतीरायाचे, रामदास स्वामींचे आशीर्वाद घ्यावेत. क्या बात आहे. अर्चनाताई, दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाव्यतिरिक्त मला वाटतं यावेळेस काहीतरी विशेष कार्यक्रम होणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल? नक्कीच नक्कीच. ते सांगायला खूपच आवडणार आहे, कारण की आम्ही सुद्धा अतिशय उत्सुक आणि खूप एक्सायटेड आहोत त्या कार्यक्रमाबद्दल. तर त्याच्यात 2 मिनिटात फक्त त्याची एक पार्श्वभूमी सांगते. दरवर्षी जो जन्मोत्सव होतो तो सकाळी पहाटे सूर्योदयाला मारुतीरायाचा जन्म असतो, त्यावेळेस जन्मोत्सव होतो. दिवसभर विविध कार्यक्रम होतात, भजनी मंडळ येतात, कीर्तन होतात, प्रवचनं होतात. आता भक्ती संगीत, शास्त्रीय संगीतही व्हायला लागलेले 2 वर्षापासून. त्यामध्ये दुपारी 12-12:30 वाजता महाप्रसाद असतो. श्रीयुत अग्रवाल म्हणून तिथे वर्षानुवर्ष महाप्रसादाचं आयोजन करतात. त्यामध्ये 1,500 ते 2,000 भक्त महाप्रसाद घेतात आणि अशा प्रकारे आमचा 12ची आरती, 7ची आरती अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चालूच असतो. ह्यावर्षी दासनवमीला एक विशेष गोष्ट घडली. आपल्या नाशिकच्या संस्कृतीमध्ये स्वरहोत्र, सुलेखन असे सगळे शब्द आपण सगळ्यांनी नाशिककरांनी ऐकलेले आहेत की जो आपल्या नाशिकच्या संस्कृतीचा वारसा खूप जपतायत आणि जीवापाड जपतायत आणि त्याला सगळ्यांना सहभागी करून घेऊन ही संस्कृती खूप छान पद्धतीने पुढे नेत आहेत. तर असे विनायकजी रानडे ग्रंथ तुमच्या दारीचे 4 चौघं दासनवमीच्या दिवशी त्यांनी जे मनाचे श्लोक सर्व मुलांकडनं लिहून घेतलेले होते, तर त्याची ती सगळी ती गाथा ते त्या दिवशी समर्थांच्या चरणी ठेवण्यासाठी दासनवमीचं औचित्य साधून ते आले होते. ते बघितल्यानंतर आम्हाला सर्व विश्वस्तांना असं वाटलं की समर्थांचे मनाचे श्लोक लिहिले जात आहेत. दुसऱ्या देवस्थान सगळे एकच, मग जिथे समर्थ राहिले त्या ठिकाणी का काही कार्यक्रम होऊ नये. आणि म्हणून आम्ही त्यांच्या मागेच लागलो असं म्हटलं तरी चालेल आणि त्यांना खूप आग्रह केला की आता आणि अनेशा हनुमान जन्मोत्सव आहेच आहे, तर आपण ह्या ठिकाणी एखादा असा छानसा कार्यक्रम करा, समर्थांना सुद्धा त्याचा आनंद वाटेल की इथं काय झालेलं आहे. तर त्यानिमित्ताने त्यांनी खूप अथक प्रयत्न सर्वांशी संपर्क करून आमच्याही मागे लागून बरेच काय उपमा देऊन आणि हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे.
तर ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की श्री मारुती स्तोत्र पठण होणार आहे. त्या ठिकाणी संगीतकार श्री संजय गीते यांच्याकडनं त्यांनी एक चाल लावून घेतलेली आहे. त्या चालीवरती डे केअर शाळेचे 60 मुलं ते श्री मारुती स्तोत्र पठण करणार आहेत. त्याचप्रमाणे 3 गटांमध्ये सुलेखन होणार आहे. प्रत्येक विद्यार्थी एक एक श्लोक लिहून, म्हणजे अशा 3 गाथा मारुती स्तोत्राच्या ते तयार करणार आहेत. त्याप्रमाणे आता आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी पदन्याससुद्धा त्याच्यावरती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री हनुमान चालिसा याचं सामुदायिक पठण त्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण नाशिककरांना आवाहन केलेलं आहे. तर त्या आव्हानाचा साथ देऊन आणि समर्थांचे आशीर्वाद घ्यायला, मारुतीरायाचे आशीर्वाद घ्यायला सर्वांनी 2 एप्रिलला नक्की यावं असं मी सर्वांना विनंती करते. अजून एक महत्त्वाचा तिथे उपक्रम असतो दरवर्षीचा, तो म्हणजे रथसप्तमीचा. कारण रथसप्तमीला प्रत्यक्ष रामदास स्वामींनी तपश्चर्येची सुरुवात केली होती आणि म्हणून दरवर्षी मठातून गोदावरी नंदिनी संगमावरती रामदास स्वामींची पालखी नेली जाते. तिथे त्याचं पादुकांचं संपूर्ण षोडशोपचार पद्धतीने पूजन केलं जातं आणि मग नंतर पुन्हा ती पालखी मंदिरामध्ये येते. हा उपक्रम दरवर्षीचा आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे टाकळीला जी गुहा आहे, ज्या गुहेमध्ये आपण जरूर यावं आणि तिथे खऱ्या अर्थाने 5 मिनिटं शांत बसून तिथला आपण अनुभव आणि अनुभूती घ्यावी. कारण ती जागा अशी आहे की जिथे श्रीराम जय राम जय जय राम हा जो बीज मंत्र आहे त्याचा 13 कोटी जप रामदास स्वामींनी केलेला होता. आणि तिथे गेल्यावरती आपल्याला लक्षात येतं की आजूबाजूला कितीही आवाज असला तरी त्या गुहेमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शांतता मिळते. आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी 4 चौघ यांचे सगळे कार्यक्रम रेडिओ विश्वास मार्फत संपूर्ण भारतात, संपूर्ण नाशिक आणि 22 देशांमध्ये प्रसारित केले जातात. तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्या 22 देशांमधील आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीतील तसंच श्री हनुमान भक्तांना विनंती करतो की जेव्हा केव्हा तुम्ही नाशिकमध्ये याल, जेव्हा केव्हा तुम्ही भारतात याल, त्यावेळेला नक्की रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टाकळीच्या रामदास स्वामी मठामध्ये जरूर दर्शनाला यावं, जरूर भेट द्यावी. त्या ट्रस्टचं नाव श्री मारुती देवस्थान व राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ ट्रस्ट असं आहे. मुक्काम पोस्ट आगर टाकळी, खऱ्या अर्थाने नाशिकमध्येच आहे. नाशिकच्या द्वारका सर्कलपासून 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथे जरूर सगळ्यांनी यावं असं मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो. आणि रेडिओ विश्वासने पुढे त्याचं केलेलं प्रसारण आणि संपूर्ण नाशिककरांना दिलेली माहिती याच्यामुळे सामान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. मी यावेळेच्या हनुमान जयंतीला जी 2 एप्रिलला होणार आहे, 2 एप्रिल 2026ला, यावेळेला सुद्धा ग्रंथ तुमच्या दारी आणि 4 चौघांमुळे मी तर म्हणेन की नाशिककरांना टाकळी माहिती आहे, परंतु मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे माहीत नसलेली टाकळी देखील या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून मी रेडिओ विश्वासचे खरोखर आभार मानतो की त्यांनी आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची आम्हाला संधी दिली आणि त्यानिमित्ताने आम्ही आपले ऋणी आहोत. आपणही दर्शनाला यावं आणि तिथली अनुभूती घ्यावी. क्या बात आहे. तर श्रोते हो, हनुमान जन्मोत्सव 2 एप्रिल रोजी आहे आणि त्या दिवशी आपल्या नाशिकच्या समर्थ रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेल्या टाकळीच्या हनुमान मंदिरामध्ये 4 चौघ ग्रंथ तुमच्या दारी यांनी एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. हनुमान चालिसा सामूहिक पठण, मारुती स्तोत्र पठण आणि श्री मारुती स्तोत्र सुलेखन गाथा. तर ह्याचा आपण सगळ्या नाशिककरांनी जरूर लाभ घ्यावा. सर, मॅडम, तुम्ही आलात आमच्याकडे आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. तेव्हा श्रोते हो, तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मुखी राघवा दे नाम घेता, मुखी राघवा